मी प्राध्यापक मिनल येवले नागपूर। श्री रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या ललित लेख संग्रहातील थोडं तरी भावरित हा एक लेख मी या ठिकाणी वाचणार आहे। थोडं तरी भावरित। तहानलेला हुंकार घुमेल जिथं तिथं, भरलेल्या ओंजळीनं थोडं तरी भावरित, भरलेल्या ओंजळीने थोडं तरी भावरित। भेगाळलेल्या जमिनीवर ढग कोसळू लागले नि सर्व दूर चैतन्य फुलले। चौफेर आनंद लहरी वाहू लागल्या, हर एक मनातला आशावाद बहरू लागला। म्हणजे एखाद्याची तहान भागविण्यासाठी कुणाला तरी कोसळावं लागतं, पण काही चेहरे असेही पाहिले की ज्यांच्यावर आभाळ कोसळलं। हे आभाळ तृप्ततेसाठी नाही, तर जन्मजन्मांतराच्या अस्थिरतेचे दाखले घेऊन स्वत्वावर उभा राहिलेल्या अनेक प्रश्नचिन्हाची गर्दी त्या आभाळात आहे। असे लाखो जन्म मिळाले तरी जगावं कशासाठी नि जगणं कशाला म्हणतात, हे प्रश्न निरुत्तरितच राहतील असा हा जन्म अनाथांचा। दातृत्वाचं हिमालय असणाऱ्या नि तोंडाऐवजी कर्तृत्व कर्तव्य पावलांनीच बोलणाऱ्या आदरणीय वायुपुत्र नारायणराव जगदाळे अर्थातच बाबांसोबत अनाथाश्रमात जाण्याचा योग आला। देणगीची प्रक्रिया झाल्यानंतर त्या बालकांच्या खोलीकडे आमचे पाय चालू लागले। आपसुकच पायाची विचारांची गती मंदावली। बहरलेल्या हिरवाईचा आनंद घेत प्रवास सुरू असावा नि अचानक काळोखाचा बोगदा लागावा, अगदी तीच अवस्था मेंदूची झाली होती। नाटकाच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी ब्लॅकआउट। पण या ब्लॅकआउट नंतरचा प्रसंग मात्र अनेक प्रश्नांना घेऊन आलेला। त्यातला प्रत्येक चेहरा, त्या प्रत्येक डोळ्यातील अनाथ भावना मेंदूतील सुन्नपणा गडद करीत होत्या। बालकाश्रमाच्या प्रांगणात बागडणाऱ्या पासून पाळण्यात पोहुडलेल्या जीवांपर्यंत साऱ्यांच्याच नजरेत मी पाहत होतो। त्या डोळ्यात निरागसता होती, अल्लडपणा, भाबडेपणा सारं होतं। क्षणभर विचार केला, या डोळ्यात स्वप्नांना जागा असेलच तर ती स्वप्न कशी असतील? त्या स्वप्नांची उंची किती? यांच्याही सुखदुःखांचा आपल्या सुखदुःख एवढा लाड होत असेल? अशा अनेक प्रश्नांची मालिका मनात उभी राहिली। संस्कृतीनं समृद्ध आणि संपन्न असलेल्या देशातील प्रारब्धानं कुरतडलेला भावनांचा एक कोपरा माझ्या नजरेसमोर होता। महासत्ता होऊ लागलेल्या आमच्या देशात अशा मुलांचा नाथ होण्याची क्षमता, सामर्थ्य अनेकांच्यात आहे। कवी दत्ता हलसगीकरांची अजरामर रचना आठवली। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत। पण हे देणारे हात मात्र मोजकेच, अन हीच आजच्या वर्तमानाची खंत आहे। दारात आलेल्या वासुदेवाच्या झोळीत धान्याची सूप रिकामी होत होती, हा आमचा भूतकाळ। ओंजळ भरताक्षणी कुठंतरी थोडी रीती करावी, हा संस्कार दुर्दैवाने धुसर होत गेला। ओंजळ भरल्यावर रीती करू हा विचार आम्ही करतोही, पण आमची ओंजळ भरतच नाही। कारण ती जशी भरेल तसा तिचा परीघ वाढत जातोय। आम्ही फक्त विचारच करीत राहतो ओंजळ रीती करण्याचा आणि स्वतःच्याच आयुष्याचं ओझं वाहत राहतो। पण हेही समजून घ्यायला हवं, वाहणाऱ्या ढगांपेक्षा रीत्या होणाऱ्या ढगांनीच ही सृष्टी फुलते। वाहणाऱ्या ढगांपेक्षा रीत्या होणाऱ्या ढगांनीच ही सृष्टी फुलते। धन्यवाद। हा लेख दैनिक लोकमत मध्ये दिनांक 5 जुलै 2017 मध्ये प्रकाशित झालेला आहे।